विधानसभेचं उद्या एकच दिवसाचं विशेष अधिवेशन होणार आहे। उद्या अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। मागासवर्ग आयोगाच्या अहवाल बैठकीत मांडण्यात येणार आहे। मराठा आरक्षणाबाबत कायदा मंजूर केला जाणार अशी ही चर्चा आता या निमित्ताने रंगते आहे। त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। विधानसभेचं उद्या एकच दिवसाचं विशेष अधिवेशन होणार आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, विधानसभेचं उद्या एका दिवसाचं महत्त्वाचं असं विशेष अधिवेशन आहे। विशेष म्हणजे या अधिवेशनाच्या दरम्यान मराठा आरक्षणाबाबत कायदा मंजूर केला जाणार अशी ही चर्चा आहे। याबाबत सविस्तर काय सांगशील? कारण अगदी बरोबर आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे आणि त्यामुळे जे आहे ते उद्या विशेष अधिवेशन जे आहे ते बोलवण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे हे अधिवेशन जे आहे म्हणजे सभागृहाचे दोन्ही सभागृह म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहाचे हे अधिवेशन असणार आहे आणि दोन्ही सभागृहामध्ये मराठा आरक्षण याच्या विधेयकावरती आणि मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरती जे आहे एकूणच सविस्तर चर्चा जी आहे ती केली जाणार आहे। हे अधिवेशन जे आहे ते उद्या सकाळी 11 वाजता सुरू होईल। सभागृहाचे जे दोन्ही विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहाचे विशेष अधिवेशन सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि या अधिवेशनाच्या आधी जे आहे ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा जी आहे राज्य सरकारची ती होणार आहे। त्यामुळे उद्याच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात नेमके कोणते नियम पास केले जातील किंवा विधायक जे आहेत किंवा मराठ्यांची ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये मागण्याची पूर्तता करण्यामध्ये राज्य यशस्वी ठरते याकडे सर्वात लक्ष लागून राहिलं। नक्की ज्योत्सना, याबाबत नेमक्या उद्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या विशेष अधिवेशनाबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे, वेगवेगळे मत व्यक्त करतायत। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर विधानसभेचं एका दिवसाचं विशेष अधिवेशन होणार आहे। त्या विधानसभेच्या एका दिवसाच्या अधिवेशनामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, कारण मनोज जरांगे पाटील अद्याप आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। त्यांचं म्हणणं आहे की विशेष अधिवेशन बोलवावं आणि जो अध्यादेश आहे त्याची अंमलबजावणी व्हावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।